विको वज्रदंती टूथपेस्ट विषयी माहिती नाही असा व्यक्ती सापडणे कठीणच आहे। त्या टूथपेस्टचे जे फाउंडर आहेत गजानन पेंढारकर, ते सांगतात की मी जेव्हा शिक्षण पूर्ण करून घरी परतलो, माझ्या वडिलांनी माझ्या हातामध्ये पिशवी दिली आणि सांगितलं की आपण जी बनवलेली पेस्ट आहे जी तू घरोघरी जाऊन प्रचार करायचा, घरोघरी जाऊन विकायची। ते पुढे सांगतात मी दिवसभर सायकलीवरनं फिरायचो, प्रचार करायचो, घरोघरी जाऊन विकण्याचा प्रयत्न करायचो। कुठे कुठे तर अपमान व्हायचा, लोक तोंडावरती दरवाजा बंद करायचे। एवढं करून सुद्धा संध्याकाळच्या वेळेला 5 रुपये मिळतील एवढ्या सुद्धा पेस्ट विकल्या नव्हत्याचा। आणि ही गोष्ट आहे त्या काळातली की 1950-1960चं दशक, की जेव्हा 150 रुपये पगाराच्या माणसाचं एक कुटुंब व्यवस्थित चालू शकत होतं। अशा काळामध्ये त्यांना ते सांगतात मला 2,500 रुपये दरमहा मिळते एवढ्या पगाराच्या नोकरीची ऑफर यायच्या। मी जेव्हा माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगायचो तेव्हा ते म्हणायचे नाही, आपल्या व्यवसायावरती लक्ष दे। म्हणजे त्यांची दूरदृष्टी बघा किती होती। ते सांगतात की माझे वडील मला म्हणायचे की आज तू ही जी 2,500 रुपये पगाराची नोकरीची ऑफर तू जर आज घेतली तर तुझा पगार जास्तीत जास्त 50,000 रुपये दरमहापर्यंत जाईल। परंतु हा व्यवसाय जर यशस्वी झाला तर असे 50,000 रुपये दरमहा नोकरी करणारे माणसे जे आहेत ते तुझ्या हाताखाली काम करतील। त्यांना ही गोष्ट पटली आणि त्यांनी वडिलांवर विश्वास ठेवून आपल्या व्यवसायामध्ये लक्षपूर्वक काम करायला सुरुवात केली। आणि आज आपण बघतो की विको वज्रदंती हा जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रँड आहे। ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या घडायला, त्या पूर्ण व्हायला वेळ लागतो। म्हणजे कसं असते ना, गाजर गवत झालं, मेथीची भाजी, ह्या लगेच उगतात आणि लगेच संपून जातात। परंतु जे मोठं झाड असते, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, हे पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो। परंतु ते जर एकदा त्याचा पूर्ण आकार त्याने घेतला, पूर्ण मोठं झाला, तर ती वर्षानुवर्षे टिकून राहते। म्हणजे गाजर गवत आणि मेथी या भाज्यांसारखं नाही आहे की लगेच उगवलं आणि एक महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये परत नष्ट झालं। तर असं म्हणतात की रोम वॉज नॉट बिल्ट इन अ नाईट। म्हणजे रोम जे शहर प्रसिद्धीस पावलं, जे इतकं विकसित झालं, ते एका रात्रीतून तयार नाही झालं। तसंच आहे, ग्रेट थिंग्स ऑलवेज टेक टाईम। मोठ्या गोष्टी ज्या घडायच्या असतात ह्या वेळ घेतात। तुमची जी आयडियाज असतील, काही ज्या कल्पना असतील, ह्या जर ग्रेट असतील, मोठ्या असतील, तर त्या घडायला, पूर्ण व्हायला वेळ लागतो। आणि तेवढं पेशन्स आपल्यामध्ये असलं पाहिजे, तेवढे प्रयत्न आपल्यामध्ये असले पाहिजे। तर गजानन पेंढारकरांकडून आपण हे शिकू शकतो की आपलं जे ध्येय आहे, आपण जे ठरवलेलं आहे, याच्यावरती विश्वास ठेवून त्या दृष्टीने जर प्रयत्न करत राहिलो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो।